हॅलो, हाय एव्हरीवन. कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एस-पी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 3 युनिट नंबर 1 पोएम नंबर 1.1 रेन इन समर. रेन इन समर. तर सुंदर अशी येथे पोएम देण्यात आलेली आहे, कविता देण्यात आलेली आहे. चला तर ती कविता किंवा ती पोएम कशी तालासुरात म्हणायची आहे आपण ते पाहून घेऊया. त्यानंतर इथे आपण डू यू नो रिलेटेड क्वेश्चन्स पाहून घेऊया आणि कवितेचे स्पष्टीकरण पाहून घेऊया. चला तर लिसन अँड सिंग. हाऊ ब्युटिफुल इज द रेन आफ्टर द डस्ट अँड हीट इन द नॅरो लेन. हाऊ ब्युटिफुल इज द रेन. How it clatters along the roofs. Look the trumps of the hoops. How it gushes and struggles out from the throat of the overflowing spout. Across the window pane, it pours and swift's and wides with a muddy tides. Like a river down the gutter roars, the rains, the welcome rain. तर अशा प्रकारे सुंदर अशी ही कविता आपण तालासुरात म्हणू शकतो. चला तर डू यू नो येथे सांगण्यात आलेले आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. डू यू नो. डू यू नो म्हणजेच तुम्हाला माहित आहे का? लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर्स, आयडेंटिफाय देम अँड से समथिंग अबाउट देम. तर आपल्याला खाली काही पिक्चर्स देण्यात आलेले आहे, तर त्या पिक्चर्सना इथे काय करा म्हणलेलं आहे? आयडेंटिफाय करा म्हणलेलं आहे. आयडेंटिफाय म्हणजेच काय? ओळखा. आयडेंटिफाय देम म्हणजेच त्यांना ओळखा. से समथिंग अबाउट देम आणि त्यांच्याबद्दल आपल्याला काहीतरी सांगा असं म्हणलेलं आहे. तर सगळ्यात फर्स्ट इथे आपल्याला मफलर दाखवण्यात आलेला आहे. पहा काय दाखवण्यात आलेलं आहे? मफलर. तर मफलर रिलेटेड आपल्याला काही सांगायचं आहे. तर आपण काय सांगू शकतो? पहा मफलर आहे फर्स्ट वन. दिस इज अ मफलर अँड वी यूज इट इन अ विंटर टू स्टे वॉर्म. तर मफलरचा वापर आपण कशासाठी करतो? थंडीत, विंटरमध्ये करतो. थंडीमध्ये आपल्याला काय देतो हा मफलर? ऊब देतो, आपल्याला गरमी आणतो. तर या मफलरचा वापर आपण कधी करतो? विंटरमध्ये करतो. तर अशा प्रकारे इथे आपण म्हणू शकतो दिस इज अ मफलर वी यूज इट इन विंटर टू स्टे वॉर्म. तर या मफलरचा वापर आपण विंटरमध्ये करतो आणि ऊब राहण्यासाठी, आपल्या बॉडीत, आपल्या शरीरात गरमी राहण्यासाठी याचा वापर केला जातो. दॅट आफ्टर सेकंड वन आहे रेनकोट दाखवण्यात आलेला आहे. तर रेनकोट रिलेटेड आपल्याला सांगायचं आहे. तर रेनकोट कधी यूज केला जातो? तर रेनकोट आपण रेनी सीझन मध्ये यूज करतो. कशापासून प्रोटेक्ट होण्यासाठी? रेन पासून प्रोटेक्ट होण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण सांगू शकतो. पहा रेनकोट. दिस इज अ रेनकोट वी वेअर इट इन रेन टू स्टे ड्राय. पावसापासून वाचण्यासाठी, पावसापासून न भिजण्यासाठी किंवा सुके राहण्यासाठी या रेनकोटचा वापर येथे आपण करतो. दॅट आफ्टर थर्ड वन पिक्चर जो आहे तो कॅपचा आहे, जो आपण समर सीझन मध्ये यूज करतो. कशासाठी यूज करतो? हीट पासून वाचण्यासाठी. कशापासून? हीट पासून प्रोटेक्ट होण्यासाठी. तर अशा प्रकारे इथे आपण म्हणू शकतो कॅप. दिस इज अ कॅप वी वेअर इट ऑन हॉट अँड सनी डेज. तर उन्हाळ्यात, सनी डेज मध्ये आपण या कॅपचा वापर करतो. दॅट आफ्टर फोर्थ वन पिक्चर दाखवण्यात आलेला आहे सनग्लासेस. सनग्लासेस म्हणजेच काय? गॉगल. याला गॉगल सुद्धा म्हटलं जातं. तर आपण या गॉगलचा किंवा या सनग्लासेसचा वापर सनी डे किंवा समर वेकेशन्स मध्ये करतो. कशापासून? हीट पासून प्रोटेक्ट होण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण सांगू शकतो. पहा सनग्लासेस. दीज आर सनग्लासेस दे प्रोटेक्ट आवर आईज फ्रॉम द ब्राईट सनलाइट. तीक्ष्ण उन्हापासून वाचण्यासाठी, आपल्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी या सनग्लासेसचा वापर येथे आपण करतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन पिक्चर आहे अम्ब्रेला. तर अम्ब्रेलाचा यूज आपण कधी करतो? रेनी सीझन आणि समर सीझन मध्ये करतो. रेनी सीझन मधून रेन पासून प्रोटेक्ट होण्यासाठी आणि समर सीझन मध्ये सनलाइट पासून प्रोटेक्ट होण्यासाठी यावेळी आपण अम्ब्रेलाचा यूज करतो. तर अशा प्रकारे सांगू शकतो. पहा
Umbrella. This is an umbrella. It protects us from rain and hot sun. वन पिक्चर दाखवण्यात आलेला आहे गम बूट. गम बूट म्हणजेच रेनी सीझन मध्ये जे लॉंग बूट्स यूज करतात, ज्यांच्यापासून आपल्याला मडीमध्ये आपण म्हणजे चिखलात आपलं पाय रुतून जात नाही, आपल्या लेगचं प्रोटेक्शन होतं, आपलं फीटचं प्रोटेक्शन होतं, पायांचं प्रोटेक्शन होतं. यासाठी येथे गम बूट्सचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे येथे आपण सांगू शकतो पहा, गम बूट्स. These are gum boots. We wear them to walk in mud and water. चिखलात किंवा पाण्यामध्ये चालण्यासाठी या गम बूटचा वापर केला जातो. अँड लास्ट वन पिक्चर आहे स्वेटर. स्वेटरचा इथे पिक्चर दाखवण्यात आलेला आहे. तर स्वेटर कधी यूज करतो आपण? इन विंटर सीझन मध्ये यूज करतो. कशापासून प्रोटेक्ट राहण्यासाठी? कोल्ड पासून, थंडीपासून वाचण्यासाठी आपण येथे स्वेटरचा वापर करतो. तर अशा प्रकारे सांगू शकतो पहा, दिस इज अ स्वेटर अँड इट कीप आवर बॉडी वॉर्म इन विंटर. तर अशा प्रकारे येथे आपण या पिक्चर्सना आयडेंटिफाय करून त्यांच्याबद्दल अशा काही थिंग्स सांगू शकतो. चला तर फर्स्ट स्टांजात येथे काय सांगण्यात आलेलं आहे इथे आपण पाहून घेऊया. तर फर्स्ट स्टांजा आपण पहिला वाचूया, त्यानंतर त्याचे स्पष्टीकरण पाहून घेऊया. हाऊ ब्युटिफुल is the rain after the dust and heat in the narrow lane. How beautiful is the rain. how म्हणजेच किती, beautiful म्हणजे सुंदर, रेन म्हणजेच पाऊस, आफ्टर म्हणजे नंतर न, डस्ट म्हणजे धूळ, हीट म्हणजे गरमी किंवा उष्णता, नॅरो म्हणजेच रुंद, खूप असं लांब, लेन म्हणजेच गल्ली बोळे, आपल्या रस्त्याला बोळ असतात ना, त्याला लेन असं म्हणतात. हाऊ ब्युटिफुल इज द रेन. तर पहिल्या स्टांजामध्ये गोंडस अशी मुलगी आपल्याला काय म्हणते पहा, तर काय म्हणते की पाऊस खूप सुंदर दिसतोय. कधी दिसतोय पाऊस खूप सुंदर? उन्हाळ्यातील प्रचंड उष्णतेनंतरनं, प्रचंड धूळ नंतरनं जेव्हा पाऊस या अरुंद रस्त्यांवर, या अरुंद गल्लीबोळात पडतो, तेव्हा सगळीकडे थंडावा पसरतो, थंड जाणवतो आपल्याला. तेव्हा हा पाऊस कसा दिसतो? खूप सुंदर दिसतो. सेकंड स्टांजात काय सांगण्यात आलेलं आहे पहा, हाऊ इट क्लॅटर्स along the roofs like the drums of hoops. How it gushes and struggles out from the throat of the overflowing spout. हाऊ म्हणजे किती, क्लॅटर्स म्हणजेच कडकड किंवा खळखळ असा आवाज करणे, अलॉंग म्हणजे सोबत, रूफ म्हणजे छप्पर किंवा छत, लाईक म्हणजे सारखे, ट्रॅम्प म्हणजेच जड पावलांचा आवाज, ट्रॅम्प म्हणजेच काय, जड पावलांचा आवाज, हुप्स म्हणजेच काय, घोड्यांच्या टापा, घोड्यांचा आवाज असतो ना टापांचा, असं पायांचा, त्यालाच ट्रॅम्प ऑफ हुप्स असे म्हणतात. गशेश म्हणजेच वेगाने किंवा जोराने पळणे, स्ट्रगल म्हणजेच काय, धडपड करणे किंवा संघर्ष करणे, आउट म्हणजेच बाहेर, थ्रोट म्हणजेच काय, घसा, ओव्हरफ्लोईंग म्हणजेच काय, काटोकाट भरून, ओसांडून भरून, प्रमाणापेक्षा जास्त, ओव्हरफ्लोईंग त्यालाच काय म्हणतात, प्रमाणापेक्षा जास्त वाहने. स्पाउट म्हणजेच काय, पाण्याचे पाईप किंवा पन्हाळी. तर सेकंड स्टांजामध्ये गोंडस मुलगी आपल्याला काय म्हणते पहा, जेव्हा पाऊस छपरांवरून पडत असतो, रूफ म्हणजेच काय, छप्पर, जेव्हा पाऊस रूफ वरून पडत असतो किंवा छप्पर वरून पडत असतो, तेव्हा त्या पावसाचा आवाज कसा येतो, कडकड असा येतो. कसा येतो, कडकड असा येतो. आणि हा आवाज आपल्याला कसा वाटतो, या पावसाचा, या कडकड अशा पावसाचा आवाज आपल्याला कसा वाटून येतो, ट्रॅम्प्स ऑफ हुप्स म्हणजेच काय, घोड्यांचे जे टापे असतात, तबडक आवाज करणारे, जसा आवाज आहे तसं घोड्यांचा पळण्याचा, तसा सेम त्यासारखा आवाज आपल्याला या पावसाचा येतो. कधी, जेव्हा छपरांवर पडतो, आपल्या घरांच्या छपरांवर जेव्हा हा पाऊस पडतो, तेव्हा तो कसा पडतो, कडकड असा आवाज करत पडतो. आणि हा कडकड आवाज कशासारखा आहे, घोड्यांच्या टापासारखा आहे. कोणासारखा आहे, घोड्यांच्या टापासारखा आहे.
त्यानंतर पुढील ओळीत आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे पहा. हाऊ इट गशेस अँड स्ट्रगल्स आउट फ्रॉम द थ्रोट ऑफ द ओव्हरफ्लोईंग स्पाउट. तर हा जो पावसाचा पाणी आहे तो कसा आवाज करत पडतो, कडकड असा आवाज करत पडतो आणि तो आवाज आपल्याला कसा वाटतो, घोड्यांच्या टापांसारखा वाटतो. आणि पडल्यानंतर ना हा जो पाऊस आहे कुठून पडायला चालू होतो, पन्हाळ्यातून खाली येतो, पाईप मधून खाली येत असतो. आणि पाईप मधून खाली येत असताना थ्रोट म्हणजेच काय, त्या पाईपच्या गळ्यातून, त्या पाईपच्या होलला येथे थ्रोट असं म्हणण्यात आलेलं आहे. तर येथे त्या पावसाला काय म्हणलेलं आहे, तो पाऊस इतका वेगाने, गशेश म्हणजेच खूप स्पीडनं, गशेश म्हणजेच काय, खूप स्पीडनं आणि स्ट्रगल करत करत त्या पाईप मधून एकदम ओव्हरफ्लोन तडपडत असतो, संघर्ष करत असतो बाहेर पडण्यासाठी. कशा प्रकारे करण्यात आलेला आहे पहा. पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये पाहून घेऊया. जेव्हा छपरावर पाऊस पडतो तर त्याचा आवाज कडकड असा होतो आणि हा कडकड आवाज आपल्याला घोड्यांच्या टापांसारखा वाटतो. आणि जेव्हा या पन्हाळ्यातून तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो पाऊस किंवा रेन, तर तो खूप वेगाने, गशेश म्हणजेच काय, खूप वेगाने आणि स्ट्रगल करून ओव्हरफ्लोईंग होऊन त्या पाईपच्या घशातून, थ्रोट म्हणजेच काय, त्या पाईपच्या घशातून बाहेर पडण्याचा इथे धडपड तो करत असतो. दॅट आफ्टर थर्ड स्टांजात काय सांगण्यात आलेलं आहे पहा. अक्रॉस द विंडो पेन इट्स पॉज अँड पॉज अँड स्विफ्ट अँड वाईड विथ अ मडी टाईड like a river down the gutter roars the rain, the welcome rain. अक्रॉस म्हणजेच पलीकडे, विंडो पेन, विंडो पेन म्हणजेच काय, खिडकीची काच म्हणतात. इट पॉर्स अँड पॉर्स, पॉर्स म्हणजेच काय, ओसांडून वाहने, सतत पाऊस पडणे. पॉर्स म्हणजेच काय, सतत कंटिन्यू पावसाचे पाणी पडतच राहणे, त्यालाच काय म्हणलेलं आहे तर इट पॉर्स अँड पॉर्स. अँड स्विफ्ट अँड वाईड, स्विफ्ट म्हणजेच काय, एकदम स्पीड, स्विफ्ट म्हणजे इथं सुद्धा स्पीडच होईल किंवा वेगाने होईल. वाईड, वाईड म्हणजेच काय, रुंद असं, लांब असं, त्यालाच वाईड असे म्हणतात. विथ द मडी टाईड, मडी म्हणजेच काय, चिखल, मातीने भरलेला. टाईड म्हणजेच काय, पाण्याचा प्रवाह, पाण्याचा स्पीड, वॉटरचं स्पीड. आणि या पाण्याचं स्पीड कसं आहे, लाईक, लाईक म्हणजे सारखे. रिव्हर, रिव्हर म्हणजेच नदी. डाऊन, डाऊन म्हणजे खाली. गटर, गटर म्हणजेच काय, गटार किंवा नाला. रोअर्स म्हणजेच काय, जेव्हा सिंह गर्जना करत असतो, लॉयन जेव्हा ओरडत असतो, त्याला रोअर्स असे म्हणतात. द रेन म्हणजेच पाऊस. वेलकम, वेलकम म्हणजेच काय, सुस्वागतम करणे, त्यांचं वेलकम करणे. तर थर्ड स्टांजात आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे पहा. थर्ड स्टांजामध्ये ती गोंडस अशी मुलगी काय म्हणत आहे पहा. अक्रॉस द विंडो पेन इट पॉर्स अँड पॉर्स. तर येथे खिडकीच्या, काचेच्या खिडकीच्या पलीकडे पाऊस जो आहे किंवा जो रेन आहे तो कंटिन्यू काय होत आहे, पडत आहे. इट्स पोर्स अँड पोर्स म्हणजेच काय, कंटिन्युअसली, सतत पडत आहे. काय पडत आहे, पावसाचं पाणी किंवा रेन वॉटर पडत आहे. अँड इट्स स्विफ्ट अँड वाईड्स, आणि तो थांबलेला आहे का पाऊस, तो रेन थांबलेला आहे का, नाही, त्याचं स्पीड काय होत आहे, वाढतच आहे आणि तो रुंद होत जात आहे, मोठा होत जात आहे. पावसाचं स्पीड इथं कमी झालेलं आहे का, नाही, स्विफ्ट म्हणजेच काय, स्पीड वाढत गेलेली आहे आणि तो मोठा होत गेलेला आहे. आणि हे जे पावसाचे पाणी आहे किंवा वॉटर रेन, आणि हे जे रेन वॉटर आहे किंवा पावसाचे पाणी आहे ते कशात मिक्स झालेलं आहे, मडी टाईड्स, मातीमध्ये मिक्स झालेलं आहे, चिखलात मिक्स होऊन काय झालेलं आहे, तिथं गढूळ झालेलं आहे. हे पाणी काय झालेलं आहे, घाण झालेलं आहे. लाईक अ रिव्हर, आणि तो कशासारखा दिसत आहे, नदीसारखा दिसत आहे. कशासारखा दिसत आहे, घाण होऊन, गटाराच्या पाण्यासारखा घाण होऊन तो कोणासारखा दिसत आहे, रिव्हर सारखा दिसत आहे. अँड डाऊन द गटर रोअर्स, आणि एखादा सिंह कसा गर्जना करतो, सिंह कसा ओरडतो, त्याप्रमाणे हे जे वॉटर आहे, रेन वॉटर आहे, ते मडी होऊन, घाण होऊन त्या लॉयन सारखं काय करत आहे, रोअर करत आहे, गर्जना करत काय करत आहे, वाहत जात आहे. तर अशा प्रकारे येथे काय, पावसाची सुरुवात झालेली आहे. हेनरी वॉट्सवर्थ लॉंगफेलो हे जे कवी आहेत
इथे काय करत आहे, या पावसाचं किंवा या रेनचं वेलकम करत आहेत आणि शेवटी काय म्हणतात त्या रेनला, द रेन, द वेलकम रेन. अशा प्रकारे येथे पावसाचं त्यांनी वेलकम केलेलं आहे. तर अशा प्रकारे येथे आपण या स्टांजाचं स्पष्टीकरण किंवा मीनिंग आपण पाहू शकतो. दॅट आफ्टर सेकंड ऍक्टिव्हिटी सांगण्यात आलेली आहे पहा, ऑब्झर्व द पिक्चर्स अँड राईट 5 सेंटेन्सेस ऑन इट. तर आपल्याला खाली पिक्चर देण्यात आलेला आहे पहा, त्या पिक्चरला काय करा म्हणलेलं आहे, ऑब्झर्व करा म्हणलेलं आहे आणि त्या रिलेटेड आपल्याला इथे 5 सेंटेन्सेस लिहा म्हणलेलं आहे. चला तर पाहून घेऊया, ऑब्झर्व करूया पिक्चरमध्ये. तर पिक्चरमध्ये आपल्याला छोटे छोटे चाइल्ड्स दिसून येत आहेत, छोटे छोटे मुले दिसून आहेत, त्यांचे नेम सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे, नाव देण्यात आलेलं आहे. तर याचं नाव आहे स्वराज, हा आहे अमन, ही जुही आहे, तर ही आहे रिया, तर हा आहे रौनक, तर हा आहे जॉन. तर येथे आपण या पिक्चर रिलेटेड असे काही 5 सेंटेन्सेस लिहून घेऊ शकतो पहा. तर फर्स्ट वन काय आहे पहा, इट इज अ रेनी डे. तर इथे आपल्याला पावसाळ्याचा दिवस दिसून येतोय. अँड चिल्ड्रन्स आर एन्जॉयिंग देमसेल्फ इन द रेन. तर इथं चिल्ड्रन जे आहेत, मुले जे आहेत ते काय करत आहेत, एन्जॉय करत आहेत. तर कुठं, पाऊसमध्ये येथे एन्जॉय करताना दिसून येत आहेत. सेकंड वन मध्ये काय आपण लिहू शकतो पहा, जॉन अँड रौनक आर फ्लोटिंग पेपर बोट्स इन वॉटर स्ट्रीम. तर इथे जॉन आणि रौनक काय करत आहेत, पेपर बोट सोडत आहेत. कुठं, वॉटर स्ट्रीम मध्ये. कुठं सोडत आहेत, वॉटर स्ट्रीम मध्ये सोडत आहेत. तर अशा प्रकारे आपण लिहून घेऊ शकतो. तर थर्ड सेंटेन्स आहे, रिया इज सिटिंग अंडर अ बिग रेड अम्ब्रेला. तर कशाखाली रिया दिसून येत आहे, एक रेड बिग अम्ब्रेला दिसून येत आहे पहा, त्याच्या खाली ती बसलेली दिसून येत आहे. दॅट आफ्टर फोर्थ वन आहे, स्वराज इज स्टँडिंग हॅपीली विथ हिज आर्म्स वाईड ओपन. आणि स्वराज काय केलेला आहे, स्वतःचे हात मोकळे करून सोडलेला आहे पहा. आणि रेनी डे मध्ये, या पावसात तो काय करत आहे, एन्जॉय करत आहे, हॅपीली, खूप आनंदी आहे. आणि फिफ्थ वन सेंटेन्स येईल, जुही अँड अमन आर डान्सिंग अँड प्लेइंग ऑन अ वेट ग्रास. तर जुही आणि अमन काय करत आहेत, खेळत आहेत, डान्स करत आहे, हा हॉप करतोय, उड्या मारतोय. तर जुही काय करत आहे, गोल गोल फिरत आहे, डान्स करत आहेत. तर या ओल्या गवतांवर ते काय करत आहे, डान्स आणि प्लेइंग करत आहे, डान्सिंग करत आहे आणि प्लेइंग करत आहे. तर अशा प्रकारे या पिक्चरचे इथे आपण ऑब्झर्वेशन करू शकतो. त्याच पिक्चरवर पुन्हा आपल्याला अजून एक ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे पहा, राईट डाऊन वर्ड्स रिलेटेड टू रेन फ्रॉम द पिक्चर. तर पिक्चर मध्ये आपल्याला रेन रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. कशा रिलेटेड, रेन रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. चला तर पाहून घेऊया कोणकोणते वर्ड्स रेन रिलेटेड आहेत, आपण पाहून घेऊया. फर्स्ट वन आहे अम्ब्रेला. अम्ब्रेलाचा वापर आपण रेनी सीझन मध्ये आणि समर सीझन मध्ये करतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे पेपर बोट. पेपर बोट कधी सोडतो, जेव्हा पावसाळ्यात पाणी पडते आणि त्यापासून जो पाण्याचा प्रवाह तयार होतो, वॉटर स्ट्रीम तयार होतो, तेव्हा या पेपर बोटचा वापर येथे आपण करतो. तर येथे आपण पेपर बोट्स हे रेन रिलेटेड लिहू शकतो. दॅट आफ्टर वॉटर स्ट्रीम किंवा पडल असं सुद्धा म्हणतो. हा वॉटर स्ट्रीम पण कधी तयार होतो, जेव्हा पाऊस पडतो, जेव्हा रेन पडतो, तेव्हा हा वॉटर स्ट्रीम किंवा हा पडल, पडल म्हणजे साचलेला पाणी, इथे आपल्याला दिसून येणार आहे. हा सुद्धा रेन रिलेटेडच आहे. आणि दॅट आफ्टर आपल्याला दिसून येत आहेत क्लाउड्स. हे ढग सुद्धा आपल्याला कधी दिसतात, पावसाळ्यातच दिसतात, रेनी सीझन मध्येच दिसतात. जर रेन पडत असेल तर तिथं कंपल्सरी क्लाउड्स असणारच आहेत. आणि लास्ट वन आहे रेन ड्रॉप. रेनशी रिलेटेड रेन ड्रॉप असणार आहे, पावसाचे थेंब येथे असणार आहे. दॅट आफ्टर फोर्थ वन ऍक्टिव्हिटी सांगण्यात आलेली आहे पहा, फिल इन द ब्लँक्स. तर हा फिल इन द ब्लँक सुद्धा या पिक्चर रिलेटेड आहे पहा. तर या पिक्चर मध्ये स्वराज आपल्याशी बोलतोय. कोण बोलतोय, स्वराज बोलतोय. तर आपल्याला काही मिसिंग वर्ड्स इथे कंप्लीट करायचे आहेत. चला तर काय असतील ते आपण पाहून घेऊया. तर स्वराज आपल्याला काय बोलतोय पहा, हॅलो एव्हरीवन डॅश डॅश एम
स्वराज. तर स्वराज आपल्याशी बोलताना काय म्हणतोय? हॅलो एव्हरीवन म्हणतोय. आणि इथे मिसिंग जो वर्ड आहे तो काय येईल? आय येईल. तर इथे आपण आय लिहून घेऊया. तर काय होईल पहा? हॅलो एव्हरीवन, आय एम स्वराज. तर स्वराज आपल्याशी बोलतोय. तर स्वराज बोलत असताना आपल्याला काय म्हणतोय पहा पुढे? डॅश डॅश इज अमन अँड डॅश डॅश इज जुही. तर अमन हा काय आहे? बॉय आहे. तर बॉय रिलेटेड आपण जे कॉमन नाउन यूज करतो तर इथं काय येईल? ही येईल. काय येईल? ही येईल. तर जुहीसाठी काय येईल? शी येईल. कारण जुही ही काय आहे? गर्ल आहे. तर गर्ल रिलेटेड आपण कॉमन नाउन काय यूज करतो? शी यूज करतो. तर इथं काय येईल? स्वराज काय म्हणतोय मग आपल्याला इथे? मिसिंग वर्ड्स येईल. ही इज अमन अँड शी इज जुही. तर अशा प्रकारे स्वराज आपल्याला अमन आणि जुहीची येथे ओळख करून देतोय. त्यानंतर तो काय म्हणतोय पहा पुढे? डॅश डॅश आर प्लेइंग इन द रेन. तर येथे आपण दोघांना कुठलं कॉमन नाउन येथे यूज करू शकतो? तर तिथं येईल आन्सर दे. दे आर प्लेइंग इन द रेन. कारण अमन आणि जुही हे पावसात काय करत आहेत? खेळत आहेत. तर दोघांना रिलेटेड आपण येथे दे हा वर्ड यूज करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन काय म्हणण्यात आलेलं आहे पहा? स्वराज काय म्हणतोय आपल्याला? डॅश डॅश आर प्लेइंग विथ मी. तर आन्सर काय येईल पहा? दे आर प्लेइंग विथ मी. ते माझ्यासोबत पण खेळत आहेत आणि ते पावसात सुद्धा खेळत आहेत. पहा, स्वराज सोबत अमन आणि जुही खेळत आहेत ना. तर इथं काय म्हणतो? ते पावसात तर खेळतच आहेत, ते माझ्यासोबत सुद्धा खेळत आहेत असं इथे स्वराज आपल्याला म्हणतोय. आणि लास्ट वन काय दिसून येतंय पहा? डॅश डॅश हॅज अँन अम्ब्रेला. तर अम्ब्रेला कोणाच्या हातात दिसून येतोय? तर रिया. रिया नाव लिहिलेलं आहे पहा. रियाच्या हातात इथे आपल्याला अम्ब्रेला दिसून येतोय. तर आन्सर काय येईल? रिया हॅज अँन अम्ब्रेला. तर अशा प्रकारे हे मिसिंग वर्ड्स इथं आपण कंप्लीट करू शकतो. दॅट आफ्टर फोर्थ वन ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे पहा. रीड द पोयम अँड मेक अ लिस्ट ऑफ रायमिंग वर्ड्स. तर आपल्याला पोयम रीड करायचं आहे. तर पोयमचं मी छोटंसं इथं दॅट आफ्टर फोर्थ वन ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे पहा. रीड द पोयम अँड मेक अ लिस्ट ऑफ रायमिंग वर्ड्स. तर बाजूलाच इथे आपण पोयम पाहतोय. तर या पोयम मधून आपल्याला काय करायचं आहे? लिस्ट तयार करायचं आहे. कशाचं? रायमिंग वर्ड्स आहे. पोयम मधून सर्च आउट करून. चला तर पाहून घेऊया. तर इथे आपल्याला दिसून येतोय रेन. तर रेनचा रायमिंग वर्ड होईल लेन. तर अशा प्रकारे इथे आपण रायमिंग वर्ड्स पोयम मधून सर्च आउट करून घेऊ शकतो. तर फर्स्ट वन आला रेन, लेन. तर सेकंड वन येईल रूफ, hoops. roofs, hoops. That after third one is out, spout, out, spout. Fourth one is pause, roars, pause, roars. Fifth one is white, tide, white, tide. तर अशा प्रकारे येथे आपण लिस्ट ऑफ रायमिंग वर्ड्स पोयम मधून सर्च करून कंप्लीट करून घेऊ शकतो. दॅट आफ्टर फिफ्थ वन ऍक्टिव्हिटी येथे देण्यात आलेली आहे पहा. फाइंड द अपोजिट वर्ड्स फॉर गिवन वर्ड्स फ्रॉम द पोयम. तर येथे आपल्याला वर्ड्स देण्यात आलेले आहेत. तर त्यांचे अपोजिट वर्ड्स आपल्याला पोयम मधून फाइंड आउट करून लिहायचे आहेत. सर्च आउट करून लिहायचे आहेत. फर्स्ट वन येथे ब्रॉड दाखवण्यात आलेला आहे. ब्रॉड म्हणजेच काय? मोठा, विशाल, रुंद असा. तर ब्रॉडचा अपोजिट येईल नॅरो. ब्रॉडचा अपोजिट येईल नॅरो. नॅरो म्हणजेच काय? जो मर्यादित आहे, लिमिटेड आहे, रुंद आहे, त्याला नॅरो असे म्हणतात. तर ब्रॉडचा आन्सर येईल नॅरो. सेकंड वन आहे अगली. बी वन आहे अगली. अगली म्हणजेच कुरूप, जो दिसायला सुंदर नाही, त्याला अगली असे म्हणतात. तर अगलीचा अपोजिट येईल ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजेच काय? सुंदर. ब्युटिफुल म्हणजेच काय? सुंदर. तर येथे आपण ब्युटिफुल लिहून घेऊया. आफ्टर सी वन आहे स्लो. स्लो म्हणजेच काय? हळू. तर स्लोचा अपोजिट होईल स्विफ्ट. स्विफ्ट म्हणजेच काय म्हणले मी? स्पीड, वेगाने. म्हणजे जो स्पीड जातो, फास्ट जातो, त्याला स्विफ्ट असे म्हणतात. तर या पोयम मध्ये फास्ट हा वर्ड देण्यात आलेला नाहीये. तर फास्टच्या ऐवजी येथे काय आहे? स्विफ्ट आहे. तर स्लोच्या जागी येथे आपण
स्विफ्ट लिहून घेऊया. D1 आहे कोल्ड. कोल्ड म्हणजेच काय थंड. तर कोल्डच्या अपोजिट येथे आपल्याला दिसून येईल हीट. हीट म्हणजेच काय उष्ण, गरम. इथं हॉट हा वर्ड नाहीये, तर हॉटच्या इन्स्टेड इथं काय आहे, हीट आहे. तर इथे आपण हीट लिहून घेऊया. दॅट आफ्टर येथे आपण एक्स्ट्रा क्वेश्चन्स पाहणार आहोत पोएम बेस्ड रिलेटेड. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1, कम्प्लीट द फॉलोइंग पोएम. तर पोएम मधून आपल्याला काय करायचे आहे, लाईन्स सर्च आउट करून घ्यायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. हाऊ ब्युटिफुल इज द रेन डॅश डॅश अँड डॅश डॅश, हाऊ ब्युटिफुल इज द रेन. तर हा फर्स्ट स्टांजा मधलाच लाईन आहे. हाऊ ब्युटिफुल इज द रेन आफ्टर द डस्ट अँड हीट इन द नॅरो लेन, हाऊ ब्युटिफुल इज द रेन. तर आन्सर लिहून घेऊया. आफ्टर द डस्ट अँड हीट इन द नॅरो लेन. दॅट आफ्टर सेकंड वन आहे अक्रॉस द विंडो पेन डॅश डॅश अँड डॅश डॅश विथ द मडी टाइट्स. तर येथे थर्ड स्टांजा मधला हा लाईन आहे. अक्रॉस द विंडो पेन it pours and pours and swifts and whites with the muddy tides. तर येथे आपण आन्सर्स लिहून घेऊया. दॅट आफ्टर सेकंड क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे. कम्प्लीट द वेब डायग्राम. रेन रिलेटेड इथे वर्ड्स आहेत. चला तर लिहून घेऊया. तर फर्स्ट वन येईल पॉर्स, इथंच आहे पहा. सेकंड वन इन क्लॅटर्स. क्लॅटर्स म्हणजेच काय, कडकड असा आवाज करणे. थर्ड वन इन गशेश. गशेश म्हणजेच काय, संघर्ष करणे, फास्ट जाणे. स्ट्रगल म्हणजेच काय, संघर्ष करणे. तर अशा प्रकारे रेन रिलेटेड वर्ड्स इथे आपण पाहू शकतो. दॅट आफ्टर थर्ड वन क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3, आन्सर इन वन वर्ड. तर येथे आपल्याला क्वेश्चन्स विचारण्यात येईल आणि त्याचे आन्सर्स आपल्याला वन वर्ड मध्ये लिहायचे आहे. चला तर पाहून घेऊया. व्हॉट कम्स आफ्टर डस्ट अँड हीट. डस्ट अँड हीट आफ्टर काय येणार आहे हो, तर रेन येणार आहे. धूळ आणि उन्हानंतर ना सुंदर असं काय येणार आहे, पाऊस येणार आहे, रेन येणार आहे. इथं आपल्याला पोएम मध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर आन्सर काय येईल, रेन येईल. दॅट आफ्टर सेकंड वन क्वेश्चन आहे वेअर डज द रेन क्लॅटर्स. तर पाऊस जो रेन आहे, क्लॅटर, क्लॅटर म्हणजेच काय, कडकड असा आवाज कुठे करतो, रूफ्स वर करतो. तर घरांच्या छपरावर क्लॅटर असा आवाज करतो, कडकड असा आवाज कोण करतो, रेन करतो. तर आन्सर काय, रूफ्स. दॅट आफ्टर थर्ड वन क्वेश्चन आहे हु इज द पोएट ऑफ दिस पोएम. तर या पोएमचे पोएट कोण आहे, त्यांचं नाव लिहा म्हटलेलं आहे. तर आन्सर काय येईल, हेनरी वॉट्सवर्थ लॉंगफेलो. तर अशा प्रकारे इथं आपण आन्सर लिहून घेऊ शकतो. दॅट आफ्टर क्वेश्चन नंबर 4 येथे देण्यात आलेला आहे ऍड आयएनजी. तर इथे आपल्याला आयएनजी ऍड करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. रेनचं होईल रेनी, पॉरचं होईल पॉरिंग, स्ट्रगलचं होईल स्ट्रगलिंग, रॉरचं होईल रॉरिंग. दॅट आफ्टर फिफ्थ वन क्वेश्चन आहे राईट हिडन वर्ड्स. ब्युटिफुल देण्यात आलेला आहे. तर ब्युटिफुल मधला आलेला आहे BUT, बट हा एक वर्ड तयार होईल. सेकंड वन होईल FIT, फीट, आणि थर्ड वन होईल BEAT, बीट. दॅट आफ्टर सेकंड वन आहे विंडो पेन. तर विंडो पेन मधला झालेला आहे विन. सेकंड वन होईल विंड, थर्ड वन येईल INE, आणि फोर्थ वन येईल पॅन. दॅट आफ्टर थर्ड वन आहे ओव्हरफ्लोईंग. तर ओव्हरफ्लोईंग मधून आपण ओव्हर, फ्लो आणि लो हे वर्ड्स लिहून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे येथे आपण राईट हिडन वर्ड्स कंप्लीट करून घेऊ शकतो. दॅट आफ्टर क्वेश्चन नंबर 6 येथे देण्यात आलेला आहे मॅच द पेअर्स म्हटलेला आहे. तर येथे आपल्याला ग्रुप A आणि ग्रुप B देण्यात आलेला आहे. चला तर मॅच करून घेऊया. लेन, तर पोएम मध्ये पाहून घेऊया. लेन, लेन कसा आहे, नॅरो आहे. कसा आहे, अरुंद आहे, लांब असा आहे. तर इथं आपण लेन आणि नॅरोला काय करून घेऊया, मॅच करून घेऊया. रूफ्स, रूफ्स म्हणजेच काय, घरांच्या छप्परवर पाऊस कसा आवाज करतो, क्लॅटर करतो. कसा करतो, क्लॅटर करतो. तर येथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे रूफ्सवर जो पाऊस पडतो क्लॅटर्स लाईक अ हुप्स. जसे घोड्यांच्या टापांचा आवाज कसा येतो,
त्या टापांसारखा या पावसाचा आवाज सुद्धा कसा असतो, क्लॅटर करत असतो, कडकड असा करत असतो. तर इथे आपण क्लॅटर्स लाईक अ हुप्स असं लिहून घेऊ शकतो. थर्ड वन आहे थ्रोट. थ्रोट, इथं थ्रोट देण्यात आलेला आहे. तर थ्रोट हा कशाचा आहे? स्पाउट. स्पाउट्स म्हणजेच काय? पाण्याच्या पाईपला येथे स्पाउट्स असं म्हटलेलं आहे. त्याच्या गळ्याला, पाईपच्या गळ्याला इथे थ्रोट असं म्हटलेलं आहे. तर थ्रोट अँड ओव्हरफ्लोइंग स्पाउट मॅच करून घेऊया. आणि लास्ट वन आहे वॉटर. तर वॉटर काय झालेलं आहे? मडी टाईड झालेलं आहे. पावसाचं पाणी मातीत पडून, चिखलात पडून काय झालेलं आहे? गढूळ झालेलं आहे, घाण झालेलं आहे. तर इथं आपण वॉटरला मडी टाईड सोबत काय करून घेऊया? मॅच करून घेऊया. दॅट आफ्टर 7th वन क्वेश्चन सांगण्यात आलेला आहे. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. चला तर पाहून घेऊया. डू यू लाईक द रेनी सीझन? वाय? तर तुम्हाला पावसाळा ऋतू आवडतो का असं विचारण्यात आलेलं आहे. का आवडतो असं सुद्धा इथे विचारण्यात आलेलं आहे. तर आन्सर काय येईल पाहून घेऊया. तर आन्सर येईल यस, आय लाईक द रेनी सीझन व्हेरी मच बिकॉज इट मेक्स द एन्व्हायरमेंट ग्रीन अँड कूल आफ्टर द हॉट समर. आय ऑल्सो लव्ह टू प्ले पेपर बोट्स इन द वॉटर. तर अशा प्रकारे इथे तुम्ही आन्सर कंप्लीट करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आज आपण पोयम नंबर 1.1 रेन इन समर हा पोयम पाहिलो आणि पोयम रिलेटेड एक्स्ट्रा क्वेश्चन आन्सर सुद्धा इथे आपण पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.